नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण गवारची भाजी करणार आहोत. अगदी छान आणि झटपट अशा पद्धतीने गवारची भाजी आपली तयार होणार आहे. तर ही देशी गवार तर नाही आहे, पण गवार आम्हाला आवडते घरी सर्वांना आणि तुम्हाला देखील आवडत असेल आणि ज्यांना आवडत नाही त्यांना देखील ही भाजी करून बघितल्यानंतर आवडेल, नक्की आवडेल. खाऊन बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की याची चव किती छान असते आणि भाजी अगदी सिंपल आणि साध्या पद्धतीने आपण बनवायची आहे. खूपच सिंपल अशी रेसिपी आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. नक्की तुम्ही ट्राय करून बघाल आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात. झणझणीत अशी गवारची भाजी आपण बनवायची आहे. तर गवारची भाजी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये आपण ती धुवून देखील घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण निवडून स्वच्छ करून ठेवलेली गवार आहे. तर आता आपण एक कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये आपण तेल ॲड करायचं आहे. कढईमध्ये जेवढी भाजी आहे त्याला जेवढं तेल लागणार आहे त्या प्रमाणात आपण तेल ॲड करायचे आहे. कढईमधील तेल गरम झाले की त्यामध्ये आपण हिंगाची फोडणी द्यायची आहे पहिल्यांदा. नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. हिंगाची फोडणी दिल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा जो आहे तो मीडियम अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. त्यामध्येच आता आपण गवार जी आहे त्यामध्ये पाणी काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुतलेली गवार आहे ती आपण त्यामध्ये ॲड करायची आहे. गवार आणि कांदा हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून गवार आणि कांदा देखील चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजले गेले जाईल. तर सेपरेट अशी भाजण्याची आपल्याला गरज नाही आहे. गवारची भाजी आपण करताना काही जण काय करतात की गवारची भाजी जी आहे ती सेपरेट भाजून घेतात, पण मी तसं करत नाही. कांद्याची फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये गवार ॲड करायची आणि गवार आणि कांदा असा आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा. तर नंतर आपण याच्यामध्ये थोड्याशा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या ॲड केलेल्या आहेत. नंतर त्यामध्ये एक छोटासा टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो देखील आपण गवारीसोबत अशा प्रकारे तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो, कांदा आणि गवार जी आहे ती आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण गवार पसरवून ठेवू शकतो, जेणेकरून एकसारखं सर्व काही भाजलं जाईल. नंतर त्यामध्ये आपण मसाले ॲड करायचे आहे. मसाल्यांमध्ये आपण त्यामध्ये घरचं लाल तिखट ॲड केलेलं आहे, थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे सर्वात महत्त्वाचं चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे. तर हे सर्व ॲड करून झाल्यानंतर ते आपण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गवारला सर्व प्रकारे मसाला लागला जाईल. तर आपण याच्यामध्ये कोणत्याही वेगळा मसाला ॲड केलेला नाही आहे. तर घरचा जो मसाला आहे तोच आपण ॲड केलेला आहे आणि त्यापासून आपण छान अशी गवारची सरसरीत अशी भाजी बनवून घेणार आहोत. सर्व मसाला अशा प्रकारे गवारीच्या भाजीला लागला गेलेला आहे. तर परत एकदा आपण तो पसरवून ठेवूयात आणि मसाला छान अशा पद्धतीने लागला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर माझं तिखट जे आहे ते खूपच तिखट असल्यामुळे मी कमीच तिखट वापरलेलं आहे. तर यामध्ये आता आपण पाणी ॲड करायचं आहे. पाणी आपल्याला अंदाजे हवं त्या प्रमाणात आपण ॲड करू शकतो. जर तुम्हाला सरसरीत नाही तर गवारची आमटी करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये जास्त पाणी ॲड करू शकता, पण आपण सरसरीत अशी गवारची भाजी बनवणार आहोत. तर त्यामुळे पाणी ॲड करताना आपल्याला हवं त्या प्रमाणातच त्यामध्ये पाणी ॲड करावं. तर अशा पद्धतीने पाणी ॲड करून झाल्यानंतर आपण हलवून घ्यायचं आहे. एक छोटीशी उकळी आली की त्यावरती आपण झाकण लावून ठेवणार आहोत. एक 5 ते 10 मिनटामध्ये आपली गवारची भाजी जी आहे ती चांगल्या प्रकारे शिजून तयार होईल आणि सुंदर अशा पद्धतीने बघू शकता त्याला उकळी आलेली आहे. तर आपण याच्यामध्ये उकळी आल्यानंतर 1-2 चमचे आपल्याला हवे त्या प्रमाणात, जशी आपल्याला सरसरीत भाजी हवी आहे त्या प्रमाणात आपण त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट ॲड करायचे आहे. कूट ॲड करून झाल्यानंतर परत एकदा आपण त्याच्यावर झाकण लावून ठेवणार आहोत आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला लागतील आपली सरसरीत अशी गवारची भाजी झणझणीत अशा पद्धतीने तयार होण्यासाठी.
तर बघू शकताय सुंदर अशा पद्धतीने आपली गवारची भाजी जी आहे त्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे, तेल सुटलेलं आहे भाजीला आणि सुंदर अशा पद्धतीने गवारच्या भाजीचा कलर आलेला आहे। गवार देखील अगदी सुंदर अशा पद्धतीने शिजली गेलेली आहे। तर यामध्ये आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण शेवटी जे ॲड करणार आहोत ती बारीक चिरलेली कोथिंबीर। बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपली गवारची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। तर गवारच्या भाजीची रेसिपी अगदी साधी सिंपल अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत करून शेअर केलेली आहे। रेसिपी तुम्ही बघितली असेल तर तुम्हाला अगदी साधी सिंपल अशी वाटेल आणि झटपट अशी होणारी देखील आहे। आणि जर तुम्ही ही भाजी करून बघितलीत तरी तुम्हाला खूप आवडेल। जे गवारची भाजी खात नाही त्यांना देखील गवारची भाजी आवडत जाईल। तर रेसिपी अगदी साधी सिंपल आहे, झटपट अशी होणारी आहे आणि टेस्टी बनणारी आहे। रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही गवारच्या भाजीची सरसरीत अशी भाजी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या व्हिडिओला, माझ्या या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूत फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।